नमस्कार मैत्रिणींनो, एक गृहिणी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि मी आज बनवणार आहे शंकरपाळी. तर कशी बनवायची तर चला तर मग बघू. त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे: 1 किलो मैदा, पाव किलो तेल, पाव किलो साखर, 1 वाटी रवा, 1 चमचा मीठ आणि 1 छोटा चमचा सोडा. या तेल मोहन म्हणून 1 किलोला मी पाव किलो तेल घेतलेलं आहे गरम करून. तर हे आता सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. गरम आहे म्हणून मी थोडंसं चमच्यानं मिक्स करून घेले. नंतर 1 वाटी मी रवा घेतलेला आहे 1 किलोला, म्हणजे शंकरपाळे एकदम ठिसूळ बनतात. नंतर मीठ आणि सोडा घालायचा. नंतर साखर मी मिक्सरमध्ये बारीक केलेली आहे, ती पण यात घालणार आहे. आणि हे सर्व काही मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करून घेतल्यावर साखर सगळीकडे मिक्स होते. नंतर याला आता पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ पण छान घट्ट मळून घ्यायचं आहे. पातळ झालं तर शंकरपाळे बनत नाही, म्हणून घट्टच मळून घ्यायचं आहे. थोडंसं मोहन पण जास्त टाकलं की शंकरपाळे ठिसूळ बनतात. शंकरपाळे हा सगळ्यांचाच आवडीचा पदार्थ आहे. तर सगळेच जण बनवतात शंकरपाळे, आणि या पद्धतीने एकदा नक्कीच बनवून बघा. एकदम ठिसूळ आणि खुसखुशीत बनतात. तर आपलं पीठ मळून झालेलं आहे. नंतर मी लाटून घेणार आहे. मी त्यासाठी पोळीचं आपण पीठ घेतो तसं छोटे छोटे उंडे करून घ्यायचे. नंतर याला लाटून घ्यायचं आहे. थोडंसं पोळपाटाला तेल लावायचं, म्हणजे खाली चिटकत नाही. थोडं लाटून घ्यायचं. नंतर याला फोल्ड करून घ्यायचं आहे. आपण पोळीला जसं करतो तसं फोल्ड करून घ्यायचं, म्हणजे शंकरपाळ्याला ना जास्त लेयर येतात आणि शंकरपाळे खुसखुशीत होतात. तर याला आता पोळीसारखं लाटून घ्यायचं. तुम्हाला जसं पाहिजे तसं जाड, पातळ पाहिजे असेल तर पातळ. तर मी लाटून घेतलेली आहे पोळी. आणि नंतर जसे आपल्याला आकार द्यायचे असेल, छोटे मोठे, माझ्याकडे काही चमचा नाही आहे म्हणून मी चाकूनच कापलं आहे. मला ना छोटे छोटे शंकरपाळे आवडतात, म्हणून मी छोटे छोटेच करणार आहे. पीठ घट्ट मळल्यामुळं असे व्यवस्थित आणि सुटसुटीत शंकरपाळे बनतात. आणि पीठ थोडंसं सैल झालं की चिकट होतात, सुटसुटीत होत नाहीत शंकरपाळे. तर आपले हे असे व्यवस्थित सुटसुटीत शंकरपाळे झालेले आहे. आता याला आपण तळून घेऊया. मी जाहिरात टाकलेली आहे, कारण की तेलात टाकताना उडतं म्हणून मी जाहिरात टाकत असते. थोडंसं मी मीठ टाकत असते तेलामध्ये, म्हणजे तेल काही पित नाही जास्त. तर कमी गॅसवरती याला तळू द्यायचं आहे. फुल गॅसवरती तळले की वरतूनच लाल असा रंग येतो, पण आतून कच्चंच राहतं, म्हणून मी कमी गॅसवरती तळणार आहे याला. छान असा रंग येलेला आहे. थोडं लालसर होईपर्यंत याला ठेवायचं आहे, म्हणजे छान असे शंकरपाळे होतात. नंतर असे छान तळलेले आहे. तर याला काढून घ्यायचं. तेल चांगलं नितळून घ्यायचं. अशा प्रकारे सर्वच तळून घ्यायचे. तर आपले शंकरपाळे तयार. आणि असे ठिसूळ बनलेले आहे, एकदम बिस्किटासारखे. तर तुम्ही पण एकदाच नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला कशी वाटली शंकरपाळ्याची रेसिपी? आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.